मराठी साहित्य परिषदेची एक साहित्यिक सहल म्हणून एक दिवसाचा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता आणि त्यासाठी आम्ही शांतीवन जे की नेराचे ते आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत. जे मान्यवर कवी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवर कवींचं मी मनापासून स्वागत करतो. चल जाऊया सजने भिजवूया राग सागर करूया हिरवगार आहे. एकटाच वेड्या सगळ्यांना मारून सांगायला जगशील काय? एकटाच वेड्या सगळ्यांना मारून सांगायला जगशील काय? सरणावर मुर्दा जाळताना तुला लाकडं तरी मिळतील काय? वाह, सुंदर, एक नंबर. चैत्रपादलीन गाव नटला परसात अंबादर वळला चला जाऊ सयानो माहेराला. पहिल्या सत्रानंतर आपण विशेष भोजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत. जोशी मॅडमने काय बनवून आणलंय? मी गव्हाची गव्हाची खीर बनवून आणले. ओके, तुम्ही काय आणले मॅडम? अरे वा, भाकरवडे आणले. मित्रांनो, या ठिकाणी सुग्रास जेवणाचा आनंद आम्ही घेतला. आता आपण दुसरं सत्र चालू करणार आहोत थोड्याच वेळात. आता येणार नाही, संपवायला तरी कोण आहे? माझ्या हाताने शिक्षणाधिकाऱ्याच्या पाठीकडे पाहिलं आणि पण केला. एक दिवशी हा मोठे शिक्षणाधिकारी. वा वा वा, क्या बात आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही रविवार आहे आणि एका प्रोग्रामसाठी आलेलो आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेची एक साहित्यिक सहल म्हणून एक दिवसाचा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता. माझी दुसरी ओळख, मी जिल्हा प्रतिनिधी आहे पनवेल शाखेचा आणि त्यामुळे आम्ही असा प्रोग्राम नियोजित केला होता आणि त्यासाठी आम्ही शांतीवन जे की नेराचे ते आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत, शांतीवन आश्रमामध्ये. आणि आम्ही सर्व वयोगटातले साहित्यिक हा प्रोग्राम एन्जॉय करणार आहोत. इथेच जेवण करणार आहोत. पूर्ण दिवस आम्ही आज इथे स्पेंड करणार आहोत. तर आपण त्या निमित्ताने सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही इथून पुढचे सगळे या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहू शकता आणि नक्की पहा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पनवेल आणि केगोलिमिवे वाचनालय व ग्रंथालय पनवेल आयोजित आजचा साहित्यिक सहल हा कार्यक्रम आपण शांतीवन अर्थात नेरे या ठिकाणी घेत आहोत. मराठी साहित्य परिषद व केगोलिमिवे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज शांतीवन या निसर्गरम्य परिसरामध्ये आपले काव्यमय सहल या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सहलीमध्ये जे मान्यवर कवी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवर कवींचं मी मनापासून स्वागत करतो. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा प्रकारचं हे वातावरण आहे. या वातावरणामध्ये आपल्यातला कवी जागा व्हावा आणि एक मनाला शांती मिळावी यासाठी आम्ही शांतीवन नावाचं ठिकाण आयोजित केलं आणि खरोखरच आज या ठिकाणी मनाला खूप शांती मिळते आहे. संसाराच्या या मोहमायेतून या ठिकाणी क्षणभर थोडंसं वेगळं होऊन साहित्यिक आनंद ज्याला म्हणतो तो साहित्यिक आनंद या ठिकाणी आपण सगळेजण घेतो आहोत. मी सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या कवी संमेलनाला आपण रीतसर सुरुवात करावी अशा प्रकारची विनंती करतो की आपण आजच्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि आपल्या अध्यक्षतेखाली आजचं हे कवी संमेलन संपन्न व्हावं अशा प्रकारची मी आपल्यास नम्र विनंती करतो. कृपया आपण यावं आणि आजच्या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. ओके, सर्वांनी पोटे सरांसाठी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. धन्यवाद. खरं तर आताच खुटकेसरांनी जे पोटे सरांची अध्यक्षपदासाठी नाव जाहीर केले त्यांना मी अनुमोदन करतो. स्वतःच्या जीवाचे बलिदान देऊन स्वराज्याचे रक्षण केले तुम्ही. छत्रपती संभाजीराजे
तुमच्या समयाला प्रणाम करतो आम्ही. वा वा. पडली शेताच्या बांधावर विहीर, आली पायपातून पाणी बरोबर. चल जाऊया सजने भिजवूया रान सार, करूया हिरवगार. चल जाऊया सजने भिजवूया रान सार, करूया हिरवगार. लाडकी माझी नाव तिचे कीर्ती, काळजाच्या कोपऱ्यात जपलेली रेखीव मूर्ती. काळजाच्या कोपऱ्यात जपलेली रेखीव मूर्ती. आईला पहिले विचारते, बाबा जेवले, मुळी दिली, किती किती असते बरे, लेकीला बापाची काळजी. भ्रष्टाचाराने देश हा गेला, पाहावे तिकडे स्वार्थ बोकाळा. सत्य धर्म पडलाय लोळा, सत्य धर्म पडलाय लोळा. तुतारी वाजते ही अधोगतीची, आणि मी घाली तो देशप्रेमाची. वा. 31 डिसेंबर साजरा करा, पोटभर खाण्याची चंगळ करा. पिण्याचा मोह अवरून धरा, पोटाचाही थोडा विचार करा. जीवनाची लिहिताना कहाणी गैवरून शब्द गाळत होते पाणी, तेव्हा भेसूर काळानेच घेतला सूर. तेव्हा भेसूर काळानेच घेतला सूर. उपाशी पोटाला भाकरीची ओढ, उपाशी पोटाला भाकरीची ओढ. काय वर्णावी शिवरायांची महती, काय वर्णावी शिवरायांची महती. ऐसा राजा न भूतो न भविष्यती. कधीतरी लपून बसू, भोग करून तिला दिसू, गाली येईल गोड हसू, त्यात आपण सारे फसू. क्या बात. चैत्र पालविल गाव नटला, परसात आंबा दरवळला. चला जाऊ सयानो माहेराला. एकटाच वेड्या सगळ्यांना मारून सांग मला जगशील काय. एकटाच वेड्या सगळ्यांना मारून सांग मला जगशील काय. सरणावर मुर्दा जाळताना तुला लाकडं तरी मिळतील काय. वा, सुंदर, एक नंबर. आता तरी जाग माणसा, उगाच काडी टाकू नको. आता तरी जाग माणसा, उगाच काडी टाकू नको. करोडो जीवांना मारून वेड्या, सराप लावून घेऊ नको. करोडो जीवांना मारून वेड्या. प्रकारचं हे काव्य संमेलन या ठिकाणी रंगलेलं आहे. कुणी गावाकडच्या आठवणी सांगितल्या, कुणी रानमेवा सांगितला, कुणी माहेरी घेऊन गेलं. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आठवणींना उजाळा या ठिकाणी देण्यात आला. आजच्या या काव्य संमेलनाचं अध्यक्षपद आदरणीय रोहिदाजी कोटे यांनी भूषवलं. आता मी त्यांनाही विनंती करतो की ते आता कुठे घेऊन जातात बघूया. आपल्याला काही जणांनी ज्या पद्धतीने आम्हाला पूर्वीच्या आठवणी जाग्या केल्या, त्याच पद्धतीने त्यांच्या काय आठवणी आहेत त्या या ठिकाणी मांडतील. मी आदरणीय रोहिदाजी कोटे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये 4 शब्द सांगून आपली कविता या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद. सर्वांनी सुंदरपणे कविता सादर केल्या. कवितेत आत्मचिंतन, समाजचिंतन, आपला भवतार आणि निसर्ग ह्या सगळ्या गोष्टी काव्यांमध्ये आल्या. काही गेय कविता होत्या, काही मुक्त छंदातल्या कविता होत्या. तुम्ही प्रकार कुठलाही वापरला तरी कवितेची खरी व्याख्या असेल जी आतून येते आणि रसिकांच्या काळजाला भिडते, ती खरी कविता. कवितेचे शब्द रसिकांच्या काळजावर आदळले की त्यातून झंकार निर्माण होतो आणि तो झंकार म्हणजेच खरी कविता असते. आणि म्हणून कवितेत खूप ताकद आहे. कविता जितकी मुलायम तितकीच कडक असते. कविता जितकी शांत असते तितकीच आक्रमक असते. आणि म्हणून कविता आपल्या स्वयंपाकघरात असते, कविता परसात असते, कविता पुढे दारात असते आणि कविता शेतात असते. त्याचा अनुभव आता आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. खूप सुंदर झाल्या, फार वेळ घेत नाही. माझं नाव रोहिदास कोटे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे सखीस. तुझं फाटकं ब्लाऊज पाहून मीच फाटलोय पार माझ्या सखे, माझं काळीजी फाटलंय आर पार बळीच्या बकऱ्यासारखं. तुझं फाटकं ब्लाऊज पाहून मीच फाटलोय पार माझ्या सखे, माझं काळीजी फाटलंय आर पार बळीच्या बकऱ्यासारखं. तुझी लाजही झाकता येत नाही त्याचीही मला लाज वाटली. तुझी लाजही झाकता येत नाही त्याचीही मला लाज वाटली. पण
बिनलादी समाजव्यवस्था हसली असेल मला. चोरी करावी असंही वाटलं, चोरी करावी असंही वाटलं, नीती अनितीच्या कल्पना आडव्या आल्या. म्हणून जुन्या बाजारातून आणलंय निम्म्या किमतीला तुझ्या अंगाचा अंदाज घेऊन. अगं घाल हेच विषम समाज व्यवस्थेच्या नावानं. आणि हे बघ, दुसऱ्या ब्लाऊजची काळजी करू नकोस. आणि हे बघ, दुसऱ्या ब्लाऊजची काळजी करू नकोस. क्रांतीचा झेंडा उभारताना त्याचाच निम्मा भाग कापून घेईल तुझ्या ब्लाऊज पुरता, तुझ्या ब्लाऊज पुरता, तुझ्या ब्लाऊज पुरता. वा, सुंदर. वाडामध्ये दुष्काळाचं मी वर्णन केलेलं आहे. वैशाखाचा वनवा पेटलेला होता. आबा मुजुमदार आपल्या स्वतःच्या माडीवर एकटकपणे गवाक्षातनं गोदावरीकडे बघत होते. गोदावरीकडनं येणाऱ्या वाफा अंगाला टोचत होत्या, कारण गोदावरीला पाणी साठलेलं होतं. त्यामुळं गोदावरीतून सुद्धा उष्णता येत होती. उष्ण म्हणाला आवाज माडीवर चक्रा मारत होते. इतक्यात धावत मागं पळत आला. मालक मालक, आबा आबा खाली या, आबा आबा खाली या. आबा धावत खाली आले तर अंगणामध्ये असंख्य कामगार आणि गावातले लोक डोक्यावर पाट्या आणि गाठोडे बांधून दारात उभे होते. काय शांता, बालू, अरे रंगा, कुठे निघालात तुम्ही? मालक, आजपर्यंत आम्ही हे गाव सांभाळलं, तुमच्या शेतावर सगळ्यांचे आम्ही कामं केले, पण मला तुम्ही सांगा की आज गोदावरी आटलेली आहे, गोदावरीला पाणी नाही. आम्हा पहिल्या सत्रानंतर आपण विशेष भोजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत. आणि आता इथे तुम्ही बघाल की आतमध्ये सगळेजण जेवणाची तयारी करतात, म्हणजे जेवण वाढायला वगैरे घेतलं. स्वतः जोशी मॅडम सुद्धा इथे जेवण वाढतायत. जोशी मॅडमने काय बनवून आणलंय? गव्हाची खीर बनवून आणले. ओके, तुम्ही काय आणले मॅडम? अरे वा, भाकरवडे आणले. वा वा, छान छान. सहजावन होते नाम घेता मुखाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरमरण नोहे जाणिले यज्ञ कर्म. तुम्हाला होतं ते? मित्रांनो, या ठिकाणी सुग्रास जेवणाचा आनंद आम्ही घेतला. इतकं जबरदस्त जेवण होतं, खूप टेस्टी होतं आणि खूप प्रेमाने सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टी आणलेल्या होत्या. म्हणजे जोशी मॅडमनी खीर आणलेली होती किंवा भाकरवड्या आणलेल्या होत्या शेट्टे मॅडम यांनी. आणि संपूर्ण जेवण, तांदळाची भाकरी आणि भाजी अप्रतिम, इतकी स्वादिष्ट होतं जेवण, खूप मजा आली. आता आपण दुसरं सत्र चालू करणार आहोत थोड्याच वेळात. एक सत्र झालं, आता दुपारचं हे दुसरं सत्र आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि हे सार्वजनिक वाचनालय दोन आत्मे एकत्र आहे. ते वेगळे होऊ शकत नाही जोपर्यंत जोशी मॅडम आहेत. विशेष करून म्हातारे सरांचं, जोशी मॅडमचं याच्यासाठी स्वागत करतो की अन्नदाता सुखी हो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं घरगुती जेवण या ठिकाणी आम्हाला मिळालं. आणि त्यांनी मुद्दाम आम्हाला वेळ मागून घेतला होता, त्यांनी 12:30च्या नंतर येऊ, पण आम्ही जेवण घेऊन येतो आहे. अगदी बरोबर टायममध्ये ते आले आणि आपण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. अरे माणसा माणसा, कधी होशील शहाणा, नको करू जगा पुढे तुझा असा हा बहाणा. खरे खुरे रूप तुझे
दाव पुरे या जगाला नको लावू नको लपवू चेहरा खरे सांग तू देवाला. एक म्हणजे 10 वर्षाची मुलं टाकून 10 वर्षाची मुलं टाकून मुली टाकून गेलेल्या आहेत आमच्या आगरी समाजामध्ये सुद्धा. आणि नंतर असा प्रॉब्लेम झाला घटस्फोट देतो दे 1 कोटी दे 1 कोटी. म्हणतात माणूस माणूस जातो त्याचे जात टाकत नाही. जोपर्यंत जात जात नाही ना तोपर्यंत मनुष्य होते. खरं ओके. एवढा मोठा असा नाग सळसळत डोक्याबाहेर घेऊनच आला. आता माझ्या पुढे प्रश्न पडला आता काय करायचं. कावडतं तर आम्ही आपण पुढे गेलो तर तो चावणार. मग ते बॅलन्स साधला मी कावडीचा आणि हात जोडले. तो 2-3 मिनिटे तसा उभा राहिला पण तो स्वतःहून वा समोक्षी लढायला लागलो. मग आता येणार नाही समजायला तरी कोण आहे. माझ्या हाताने डोळे पुसले. शिक्षणाधिकाऱ्याच्या पाठीकडे पाहिलं आणि पण केला. एक दिवशी हा मोठे शिक्षणाधिकारी. वा 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 क्या बात आहे. म्हणजे जे 60,000 काम व्हायचं ते अवघ्या 5,500 झालं. अशा प्रकारे मग त्या मुलीनं आम्हाला ते तिकीट दिलं आणि त्या दिवशी आम्ही रात्री मुंबईला आलो. सांगायचं तात्पर्य की श्रद्धा जर असेल आणि तुम्ही जर खरोखर भक्तिभावाने जर एखादं काही हे करत असाल ना तर निश्चित तुम्हाला यश आहे आणि देव आहे असं माझं मत आहे. माणसाला जर समजा 200 रुपये एका पुस्तकाची किंमत आहे तर किती पैसे मिळत असतील बाबा. हा माणूस फार श्रीमंत आहे किंवा श्रीमंत होतो अशा प्रकारचा माझा समज होता. जे साहित्यिक आहे या साहित्यिक मंडळ जी मंडळी आहे ही साहित्यिक मंडळी खूप श्रीमंत असतात म्हणजे कारण भरपूर पैसा मिळतो याला असा माझा गोड गैरसमज होता. आणि लांब लांब राहायला लागलो. शेवटी मग त्यांनी समजून गेलं की ह्याला काही इंटरेस्ट दिसत नाही आणि मी बाहेर पडलो गेलो. तर आपल्या समाजामध्ये लिहिण्यापेक्षा वाचण्यापेक्षा लोकांचा पुरस्कार आणि याच्यामध्ये जास्त मला वाटतं याची काही गरज नाही. मला जर वाटलं असतं तर मी 2024 पासून 26 पर्यंत घरात 20 ट्रॉफ्या लावल्या असं पुरस्काराच्या. पण मला त्याचं काही जास्त महत्व वाटत नाही की 25 पेक्षा मी 2000 पुस्तकं आणीन घरामध्ये आणि तशा पद्धतीने मी साहित्याचा आनंद घेत राहीन असा एक माझा अनुभव. आपलं जे कुटुंब असते प्रत्येकाला कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये सुद्धा क्रायसिस असतात. काही घटना चांगल्या घडतात काही चांगल्या वाईट घरामधल्या. ते जर तुम्ही लिहून ठेवल्या व्यवस्थित तर ते सुद्धा उत्कृष्ट साहित्य होते. आपल्या घर काय म्हणजे वाईटच नसते. खूप चांगल्या चांगल्या मजेशीर घटना घडतात घरामध्ये. काही नवरा बायकोच्या सोनाच्या सासूच्या त्या लिहून ठेवल्या पाहिजे. तिथं मायाबंध वासल्याची सावली माझी आई दया करुणा मांगल्याची मूर्ती माझी आई वा. अथक परिश्रमांची गाथा माझी आई साक्षात संतांची ओळी माझी आई. तुमची जबाबदारी होती तुम्ही ती टाळली आणि मग इथे पत्रकार असं चकचकाट मी पनवेलच्या जोशी मॅडम नमस्कार मित्रांनो. खरं तर दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि टी ब्रेक झालेला आहे. आत्तापर्यंत साहित्यिक चर्चा हा कार्यक्रम भरपूर जोरदार चालू होता आणि तो आता संपण्याच्या शेवटच्या घटिकेला आलेला आहे आणि आपण चहा पितो आहे. टी ब्रेक झालेला आहे. खूप सुंदर अनुभव होता. म्हणजे ज्येष्ठांकडून अशा काहीतरी त्यांच्या अनुभवातल्या आठवणी ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय क्षण होता आणि खूप एन्जॉय करतो आहे मी या कार्यक्रमामध्ये. आजचा रविवार माझा खूप अविस्मरणीय गेलेला आहे. तर भेटूयात पुढे. आणि त्या दृष्टीनं मग आत्ताचा विषय निघाला की एखादी कादंबरी लिहायची आहे तर ती पात्र, ती ठिकाणं, तो प्रवास, तो इतिहास, त्यांची बोलीभाषा, त्यांचा वेशभूषा, त्यांची संस्कृती, त्यांचं लोकजीवन, त्यांच्या लग्नपद्धती हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ते लिहू शकता. त्या चर्चेतून असं लक्षात आलं की मराठी साहित्य क्षेत्रातली एक महत्वपूर्ण व्यक्ती आपल्या खोपोलीमध्ये राहते. ते म्हणजे कारण एम ए मराठीला त्यावेळेला जवळजवळ एक 80-86 साली 1986 साली माझ्या जन्माच्या यादीची गोष्ट म्हणजे एम ए मराठीला पानकळा ही कादंबरी होती रवा दिघे यांची आणि ते रवा दिघे हे आमच्या तिथे लक्ष्मीनगरलाच राहत होते. तर अशा प्रकारे आम्ही आज साहित्यिक सहल हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो आनंदाने साजरा केला. तर आता इथेच थांबतो. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.